नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील तांबेकर. आजच IBPS PO क्लर्क SO याचा रिझल्ट लागला. त्यामुळे आज एक महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी बोलायला आलो आहे. खास करून ज्या मुलांचं सिलेक्शन झालं नाही, त्यांच्याशी मला महत्त्वाचे हितगुज करायचे आहे. तर आज सकाळी बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी रिझल्ट बघितला असेल. ज्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला ते खुशीत असतील आणि ज्यांचा रिझल्ट निगेटिव्ह आला ते हा व्हिडिओ बघत असतील. तर रिझल्ट निगेटिव्ह आल्यानंतर वाईट वाटणं साहजिक आहे. त्यामुळं तुम्ही जर सांत्वनासाठी हा तुमचा व्हिडिओ बघत असाल तर कृपया तुम्ही इथून अगोदर निघून जा. मी सांत्वन तुमचं अजिबात करणार नाही. कारण एक बेस्ट अपॉर्च्युनिटी होती. वॅकन्सी बघायला गेल्या तर जवळपास 1300 वॅकन्सीज होत्या, ज्या गेल्या 5-6 वर्षामध्ये एवढ्या IBPSने कधीच काढल्या नव्हत्या. तेवढ्या वॅकन्सीज यावर्षी होत्या IBPS क्लर्कमध्ये. IBPS POमध्ये जवळपास 4000 पासून 50% वॅकन्सीज वाढून 6,500 वॅकन्सीज घेतल्या होत्या. आणि या 6,500 मध्ये आणि या 1300 मध्ये जर तुम्ही नसाल तर खरंच मित्रांनो ही एक चिंतेची गोष्ट आहे. वाईट वाटलं पाहिजे, रडला पाहिजे तुम्ही. आज झोप नाही लागली पाहिजे. तुम्हाला जर असं कोण सांगत असेल राहू दे बाबा पुढच्या वेळी होईल, नाही. पुढच्या वेळी आत्ता यावेळी का झालं नाही याचा विचार करा. पुढच्या वेळी कधी होईल जर तुम्हाला आता वाईट वाटलं तर. आत्ता तुमचं सिलेक्शन का झालं नाही हे शोधा. जर एक लक्षात घ्या, या 1300 जणांमध्ये जर तुम्ही बसत नसाल, 650-700 फक्त जागा असतात आणि त्यामध्ये तुम्ही नाही आहे, तर लक्षात घ्या पुढे ज्या वॅकन्सीज येणार आहेत ह्या यापेक्षा कमी येणार आहेत वॅकन्सीज. मग तिथं तुम्ही काय करणार? कॉम्पिटिशन किती वाढलंय. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. IBPS PO मध्ये आपला एक स्टुडंट वेटिंग लिस्टवर आहे. कितीने वेटिंग लिस्टवर आहे माहित आहे? तो 0 मार्क्सने वेटिंग लिस्टवर आहे. 0 म्हणजे किती? त्याला कट ऑफ एवढेच मार्क्स पडलेले आहेत. कट ऑफ सेम मार्क्स जर असतील तर ज्याचं एज जादा आहे त्याला पहिला प्रेफरन्स मिळतो. तर त्याचे कट ऑफ एवढे मार्क्स आहेत आणि तो आता 1 वर्ष उशिरा जॉईनिंग करणार. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. नंबर ऑफ वॅकन्सीच्या 30% रिझर्व लिस्टमध्ये ठेवतात. ओबीसीचा जर तुम्ही रिझर्व बघितला, 1 मार्क फक्त कट ऑफ पेक्षा कमी आहे. 1 मार्क. आणि या 1 मार्क मध्ये कमी असून देखील तो रिझर्व मध्ये आला नाही. म्हणजे जवळपास 100 ते 120 लोक या 1 मार्क मध्ये आहेत. मे बी त्याच्यापेक्षा जास्तच असतील. सो जर तुम्ही या 1300 मध्ये नसाल, या 6,500 मध्ये नसाल तर खरंच वाईट वाटलं पाहिजे. आज जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर पूर्ण ॲनालिसिस करा आणि इथून पुढे काय करणार आहे हे तुम्ही आजच ठरवा. आता बघा, एकदा तुमची अपॉर्च्युनिटी निघून गेली, एकदा तुमची संधी निघून गेली की परत संधी मिळत नाही. पण तुम्हाला मात्र एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. परत संधी तुम्हाला मिळते ती म्हणजे बरोबर 10 दिवसांनी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही दुसरी संधी येत नाही. ही संधी फक्त SBIने तुम्हाला दिलेली आहे. ज्या मुलांचं सिलेक्शन आता झालेलं नाही त्यांना ही दुसरी संधी आहे. तुम्ही ज्या मिस्टेक IBPS क्लर्कच्या वेळी केला होता त्या मिस्टेक आता अजिबात रिपीट करू नका. एक चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे, ती देखील फक्त 10 दिवसांनी मिळणारी संधी आहे. तुम्ही ज्या मिस्टेक तिथं केला होता त्याचा ॲनालिसिस करा. तुमचं स्कोर कार्ड बघा. बरीच मुलं असं करतात की माझा निगेटिव्ह रिझल्ट आहे, मी कशाला स्कोर कार्ड बघू. असं करू नका. स्कोर कार्ड बघा, ॲनालिसिस करा, नेमकी माझी स्ट्रॅटेजी कुठे कमी पडली याचा विचार करा. जर कट ऑफचा विचार करायला गेला तर 77चा कट ऑफ ओपनला लागला महाराष्ट्रामध्ये आणि SBI क्लर्कमध्ये देखील साधारणपणे तेवढ्याच वॅकन्सीज आहेत जेवढ्या IBPS क्लर्कमधून भरल्या गेल्या. तर तुम्ही अज्युम करू शकता की एवढाच कट ऑफ साधारण
SBIला लागेल. थोडीशी SBIची एक्झाम IBPS पेक्षा डिफिकल्ट असते, पण मी कन्सिडर करतो 77 हा एक बेंचमार्क सेट झालेला आहे. तुम्हाला मार्क्स तुमचे 77 प्लस घेऊन जायचे आहेत आणि जर 77 प्लस घेऊन जायचे असतील तर जे 4 विषय आहेत या 4 विषयामधले 2 विषय तुम्हाला स्ट्रॉंग बनवावे लागतील. 2 विषय तुमच्यासाठी डिसाइडिंग ठरणार आहेत. जसं आपली एक स्टुडंट आहे, तिला बघा क्वांटमध्ये जवळपास 36 मार्क्स आहेत आणि रिझनिंगमध्ये साधारण 29 असं काहीतरी आहे. म्हणजे दोघांची जर ॲडिशन केली 32 काहीतरी आहे, तर साधारण 65-66 तिचे मार्क्स इथंच झाले. म्हणजे तिला फक्त किती आवश्यकता आहे? 10-12 मार्क्सची आवश्यकता आहे सिलेक्शनसाठी. ऑब्व्हियसली सिलेक्शन होणारच ना. 2 विषय तुमचे एकदम स्ट्रॉंग असले पाहिजेत. दुसरी गोष्ट या रिझल्टमधून अजून एक क्लिअर झाली, GAवर जनरल अवेअरनेसवर तुमचं सिलेक्शन अवलंबून नाही आहे. जनरल अवेअरनेसवर अवलंबून राहू नका. शेवटच्या 10 दिवसामध्ये फक्त GK करण्याची मिस्टेक करू नका. शेवटचे 10 दिवस तुम्हाला मॉक द्यायचे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व केले नसतील तर कृपा करून ते सॉल्व करा. गेल्या वेळी केलेल्या मिस्टेक रिपीट करू नका. IBPS क्लर्कच्या 3, SBI क्लर्कच्या 3 गेले प्रिव्हियस इयरचे अड्डावर अवेलेबल आहेत, ऑलिबोर्डवर देखील अवेलेबल आहेत. नक्की द्या. आणि पेपर टेकिंग स्ट्रॅटेजी जर त्याबद्दल जर काही डाऊट असेल तर तुम्ही एकदा मला माझ्याशी नक्की बोला. बरेच जण एक मिस्टेक करतात की मेंटरशी बोलतच नाहीत, सांगतच नाहीत की बाबा एवढा आमचा स्कोर आला, मी पुढे काय करायला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, पण मोठा रिझल्ट देत असतात. तुम्ही जर आम्हाला येऊन भेटला नाही तर आम्ही तुम्हाला कसं गाईड करणार? प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही एक वेगळी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला स्वतःला स्वतःची स्ट्रॅटेजी बनवायची आहे. तुम्ही जोपर्यंत आमच्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला तरी कशी स्ट्रॅटेजी सुचवणार? त्यामुळे तुम्ही आम्हाला कृपा करून येऊन भेटा. जर तुमचं जे काय स्कोर्ड आहे ते स्कोर कार्ड एकदा पाठवा. तुम्ही तुमचं आता या येत्या 10 दिवसामध्ये काय प्लॅनिंग आहे ते आमच्याशी डिस्कस करा. पण निश्चित तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, डिस्कस करायचंच आहे. सो आजचा दिवस थोडासा गममध्ये जाऊ दे, हरकत नाही, गेलाच पाहिजे. मी सांत्वन करणार नाही तुमचं. होत असतं वगैरे असल्या गोष्टी, गोड बोलणं जमत नाही मला. वाईट वाटलं पाहिजे आणि राग आला पाहिजे का माझं सिलेक्शन झालं नाही, आणि या रागानं उरलेले 8-9 दिवस प्रिपरेशनला सुरुवात करा. SBI क्लर्क तुमचीच असेल. थँक्यू.